काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। के.सी. वेणुगोपालसह वरिष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीकरता रवाना होत आहेत। सिल्वर ओक या ठिकाणी ही भेट होणार आहे। मवियाच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। मवियात देखील काही जागांवरून अद्यापही तिढा कायम आहे। या सगळ्या संदर्भात या भेटी अंतर्गत या बैठकी अंतर्गत चर्चा होणार आहे। काँग्रेसचे के.सी. वेणुगोपाल यांच्यासह काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते आज शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेण्याकरता आता रवाना झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळात शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर ही भेट होणार आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी अजय अडसू यांच्याकडून। अजय, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? के.सी. वेणुगोपाल यांच्या समवेत काँग्रेसचे आणखीन कोण कोण नेते शरद पवार यांच्या भेटीकरता सिल्वर ओकवर पोहोचतायत? नक्कीच लागवीजी, आपण पाहू शकतो की राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल याचबरोबर दिल्लीतील काही काँग्रेसचे वरिष्ठ नेते मंडळी यांची आज सकाळी काही वेळापूर्वी भेट घेणार आहेत। खरं पाहायला गेलं तर ज्यावेळेस दोन काँग्रेसचे किंवा इतर पक्षातील राष्ट्रीय नेते ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस नुसती राज्यभरातील प्रश्नासंदर्भात किंवा राजकीय चर्चा होत नसते, तर त्यावेळेस एकूणच देशभरातील विविध राजकीय परिस्थितीवर चर्चा होते। राहुल गांधी यांची न्यास यात्रा आज मुंबईमध्ये दाखल होते आहे। उद्या एक मोठी भव्य सभा शिवाजी पार्क येथे होणार आहे। याच पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीमध्ये एक महत्त्वाची चर्चा होऊ शकते। याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीचं जे काही जागावाटपाचं घोडं अडलेलं आहे त्या संदर्भात सुद्धा आजच्या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे। वंचित बाबतच्या एकूणच त्यांची भूमिका काय आहे हे शरद पवार आज एकूणच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना महत्त्वाची माहिती देण्याची शक्यता आहे। अजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।